हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. आईचं बोलणं ऐकताच कुणालने रागाने आपली मूठ घट्ट आवळली. जर त्याची आई मध्ये आली नसती तर तो आतापर्यंत अनुचा जीव त्याने घेतला असता, कारण त्याला अजिबात सहन होत नव्हतं की कोणीही पूजाला दुखवावं. आता अनुला तिची चूक समजली होती. तिने रागाच्या भरात पूजाबद्दल खूप काही चुकीचं बोललं होतं याची तिला जाणीव झाली होती. पण जेव्हा तिने मिसेस सिंघानिया स्वतःची बाजू घेताना पाहिलं तेव्हा ती मनातून थोडी खुश झाली, कारण तिला वाटत होतं की ते जे करू शकली नाही ते काम आता मिसेस सिंघानिया करतील. तसं होणं स्वाभाविकच होतं, कारण तिने आधीपासूनच पूजाविरुद्ध मिसेस सिंघानियाला भडकवलं होतं. तिथली परिस्थिती बिघडताना पाहून सगळे नोकर तिथून निघून गेले होते. कुणाल म्हणाला रागाने, आई, तुम्ही आत्ताच्या आता या मुलीला इथून घेऊन जा, नाहीतर मी स्वतःवरच नियंत्रण गमावेन. तिला माझ्या नजरेसमोरून दूर करा. मिसेस सिंघानियाने अनुला आपल्या मागे घेत कुणालकडे रोखून पाहत म्हटलं. मिसेस सिंघानिया, कुणाल, आईशी बोलण्याची ही कसली पद्धत आहे तुझी? कुणालने आईचं बोलणं दुर्लक्षित केलं. त्याने पूजाचा हात पकडला, अनुकडे रागाने पाहिलं आणि पूजाला घेऊन सीढ्यांकडे गेला. कुणालचा राग पाहून अनु खूप घाबरली होती. पूजाला सीढ्यांजवळ सोडत कुणालने तिच्या खांद्यावर हलका हात ठेवून प्रेमाने सांगितलं. कुणाल म्हणाला, तू रूममध्ये जा, मी लगेच येतो. पूजाला अनुचं अजून काहीही ऐकायचं नव्हतं, पण मिसेस सिंघानियासमोर तिची अशी वाईट इम्प्रेशन पडेल असं तिने कधीच विचार केला नव्हता. तिने कुणालच्या बोलण्यावर मान डोलावली आणि शांतपणे वर जायला लागली. पूजा कोणालाही न भेटता आपल्या रूममध्ये जाताना पाहून मिसेस सिंघानियाला खूप राग आला. त्या कडक आवाजात म्हणाल्या, मिसेस सिंघानिया, मी इथे तुला भेटायला आले आहे आणि तू मला न भेटता मला दुर्लक्ष करून थेट रूममध्ये कशी जाऊ शकतेस? त्यांचं बोलणं ऐकून पूजाचे पाय थांबले. तेवढ्यात कुणालचा कडक आवाज आला. कुणाल म्हणाला, जान, मी तुला रूममध्ये जायला सांगितलं आहे, जा. कुणालचं बोलणं ऐकून पूजा काहीही न बोलता सरळ रूममध्ये गेली. मिसेस सिंघानिया रागाने म्हणाल्या, कुणाल, हे सगळं काय आहे? मला वाटलं होतं की तू एखादी समजदार मुलगी निवडली आहेस, पण या मुलीला मोठ्यांशी कसं बोलायचं याचाही सुद्धा सन्मान नाही. कुणालने त्यांच्या बोलण्यातच अडथळा आणत रागाने म्हटलं. कुणाल म्हणाला, मला कोणासोबत रिलेशनमध्ये राहायचं आहे यासाठी मला या 2 पैशांच्या मुलीकडून परवानगी घ्यावी लागेल का? आणि त्यानंतर कुणालकडून असा अपमान होताना पाहून अनुला खूप राग आला. मिसेस सिंघानिया पुढे येत म्हणाल्या, मिसेस सिंघानिया, ठीक आहे, मान्य केलं की तुम्ही दोघं रिलेशनमध्ये आहात, पण हेही सत्य आहे की तिचं आधी हर्षसोबत रिलेशन होतं. त्याबद्दल तू काय म्हणशील? अशी मुलगी तू सिंघानिया घराण्याची सून करशील का? अनु मध्येच बोलत म्हणाली, आंटी, पूजा अजिबात विश्वास ठेवण्यासारखी नाही. तिच्या वागण्याबद्दल कळल्यावर हर्षने तिच्याशी ब्रेकअप केलं. मीच त्याला खूप कष्टाने सावरलं आहे आणि ही अजूनही त्याच्या मागे लागते. पण जेव्हा हर्ष तिच्या जाळ्यात अडकला नाही तेव्हा ती तुमच्या मुलाला फसवायला लागली. आणि त्यानंतर अनुचं बोलणं पूर्ण होण्याआधीच कुणालने तिला ओढून एक जोरदार चापट मारली. त्यामुळे ती तोल जाऊन जमिनीवर पडली. पडताना तिचा हातही दुखावला आणि तिला खूप वेदना होत होत्या. कुणालने तिचा जखमी हात पकडला आणि तिला ओढत घराबाहेर नेलं. बाहेर नेऊन त्याने तिला जोरात ढकलून सोडलं. त्यामुळे ती पुन्हा खाली पडली. मिसेस सिंघानिया लगेच तिच्याकडे धावून गेल्या आणि तिला सावरलं. अनुला खूप वेदना होत होत्या. तिचा हात तुटल्यासारखा वाटत होता आणि गालही सुजून लाल झाला होता. मिसेस सिंघानिया रागाने म्हणाला, तुला वाटतं तुझ्या या वागण्यामुळे आम्ही त्या मुलीला स्वीकारू?
अजिबात नाही. सिंघानिया घरानं तिला कधीच मान्यता देणार नाही. कुणालचा राग शिगेला पोहोचला होता. त्याच्या डोळ्यात संताप दिसत होता. तो प्रत्येक शब्द ठासून म्हणाला. कुणाल म्हणाला, मला कोणाचाही फरक पडत नाही. मला पूजा आवडते आणि मला तिच्यासोबतच माझं आयुष्य पुढे न्यायचं आहे. यासाठी मला कोणाचीही परवानगी लागत नाही आणि तुम्हालाही इथे येण्याची गरज नाही. जेव्हा पूजाला योग्य वाटेल तेव्हा मी स्वतः तिला संपूर्ण सिंघानिया कुटुंबाशी भेटायला घेऊन येईन, असं म्हणत कुणालने त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने सिक्युरिटीला कॉल करून कडक इशारा दिला, ही मुलगी अनु मला पुन्हा या घराच्या आसपास दिसू नये, असं सांगून त्याने रागाने कॉल कट केला. आपली इतकी बेइज्जती होताना पाहून अनु जणू वेडीच झाली होती. ती वेड्यासारखी ओरडत पूजाला काहीही उलटसुलट बोलत होती. मिसेस सिंघानिया तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ती काही शांत व्हायला तयार नव्हती. ती ओरडत म्हणाली, अनु म्हणाली, पूजा, जर तू मला कमी दाखवण्यासाठी सिंघानिया फॅमिलीमध्ये लग्न करण्याची स्वप्न पाहत असशील तर मी तुझी ही स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तू कधीच माझ्यापेक्षा चांगली होऊ शकत नाहीस. मी तुला कधीही आनंदी राहू देणार नाही आणि जर तू हर्षजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. हर्ष फक्त माझ्यावरच प्रेम करतो. तू कोणाच्याही प्रेमाची लायक नाहीस. बघत राहा, कुणाल स्वतः तुला आपल्या आयुष्यातून बाहेर फेकून देईल. आता मिसेस सिंघानिया यांनाही अनुचा खूप राग आला होता. त्यांनी फोन करून सिक्युरिटी गार्डला बोलावलं आणि अनुला पकडून जबरदस्तीने कुणालच्या रेसिडेन्समधून बाहेर काढून टाकलं. कारमध्ये बसण्यापूर्वी मिसेस सिंघानिया कुणालच्या फ्लॅटकडे पाहत स्वतःशीच म्हणाल्या. मिसेस सिंघानिया म्हणाल्या, मला फक्त एवढंच वाटतं की माझी शंका चुकीची ठरो आणि माझ्या मुलाचं मत बरोबर ठरो. जर तुझ्यामुळे माझा मुलगा कधी दुखावला गेला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. हे बोलून त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि कारमध्ये बसून तिथून निघून गेल्या. कुणाल अजूनही दरवाजाकडे तोंड करून उभा होता. तो मागे वळला तर पूजा त्याच्या समोर उभी दिसली. तो क्षणभर थबकून गेला. तो तिच्या जवळ जात प्रेमाने म्हणाला, कुणाल म्हणाला, मी तुला वर माझी वाट बघायला सांगितलं होतं ना, मग तू खाली का आलीस? आणि त्यानंतर कुणालला वाटत होतं की कदाचित पूजाने अनुच्या वाईट गोष्टी ऐकल्या असतील, कारण तो नाही इच्छित होता की पूजा या गोष्टींमुळे दुखावली जावी. पूजा दरवाजाकडे पाहत हळू आवाजात म्हणाली. पूजा म्हणाली, ते निघून गेले का? आणि त्यावेळी कुणाल म्हणाला, कदाचित. पूजाने मान हलवली आणि दोघांसाठी कॉफी बनवण्यासाठी ती किचनमध्ये गेली. कुणालने एक नजर तिच्याकडे टाकली आणि मग हळूच दरवाजा बंद करून लॉक केलं आणि खाली बेसमेंटमध्ये गेला. बेसमेंटमध्ये आल्यावर तिथे बरेच गार्ड उभे होते. कुणालला पाहताच ते सर्व बाजूला झाले. त्यांच्या बाजूला होताच कुणालच्या समोर एका खुर्चीला कुणीतरी बांधलेलं होतं. ती अनु होती. अनु स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. कुणालला येताना पाहताच तिच्या डोळ्यात भीती पसरली आणि ती थरथर कापू लागली. तिचं पूर्ण शरीर घामाने ओलं झालं होतं. कुणाल तिच्याकडे अत्यंत भयानक नजरेने पाहत होता. तो तिच्या समोर उभा राहिला आणि गार्डला तिच्या तोंडावरील टेप काढायला सांगितला. गार्डने टेप काढून फेकून दिली. कुणालचा चेहरा खूप भयानक दिसत होता. त्याने एक पाय अनुच्या खुर्चीवर ठेवला तर थोडा पुढे झुकला आणि तिच्याकडे पाहत धोकादायक हसत म्हणाला. कुणाल म्हणाला, काय म्हणत होतीस तू की पूजाने मला फसवलं आहे? तिने मला सिड्यूस केलं आहे? तर ऐक, पूजाने मला फसवलं नाही, उलट मीच तिला माझ्या प्रेमात वेड केला आहे. तिला सिड्यूस करणारा मीच आहे. हर्षसोबत तिचे एंगेजमेंट तोडणारा देखील मीच आहे.
अचानक जोरात ओरडत, तिचं सगळं काही मीच आहे. पूजा फक्त माझा प्रेम नाही, ती माझं वेड, माझा शांतीचा आधार आहे. हे बोलून कुणाल मोठ्याने हसू लागला. त्याचं हसू ऐकून अनु आणखी घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनुला पूजाबद्दल खूप द्वेष वाटत होता. जर ती जिवंत राहिली तर पूजाला संपवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. कुणाल पुन्हा सरळ उभा राहिला. खिशात हात घालून म्हणाला, कुणाल म्हणाला, तुला वाटतं का माझ्या असताना तू पूजाला काही करू शकशील? ज्या मुलीला मिळवण्यासाठी मी इतकं सगळं केलं, तिला मी एक ओरखडाही लागू देईन असं वाटतं का? पुन्हा वेड्यासारखा म्हणाला. कुणाल म्हणाला, ओरखड्याची आठवण झाली. गार्डकडे वळून, ही मुलगी तुमच्याकडे आहे. तिच्यासोबत तुम्हाला जे हवंय ते करा. माझ्याकडून पूर्ण मोकळीक आहे. आणि जर ही जिवंत राहिली तर हिला तिच्या घराबाहेर फेकून द्या. आणि जर मेली तर तिला मगरांना खायला टाकला. हे ऐकून अनुचा चेहरा पांढरा पडला. ती थरथरत रडत म्हणाली. अनु म्हणाली, सॉरी कुणाल, मी पुन्हा असं काही करणार नाही. प्लीज मला माफ कर. मी कधीही तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही. मी वचन देते, हवं असेल तर मी पूजाच्या पायात पडूनही माफी मागेन. प्लीज मला सोडून द्या. ती खूप वाईट अवस्थेत रडत होती. तिचा आवाजही अडखळत होता. पण कुणालने तिला पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपल्या माणसांना इशारा करून तो तिथून निघून गेला. अनु सतत ओरडत होती आणि कुणालकडे वारंवार माफी मागत होती. पण तो निरखून निघून गेला होता. कुणाल गेल्यानंतर तिची वाचनाची शेवटची आशाही संपली होती. ती जोरजोरात रडू लागली. आता तिला फक्त पश्चाताप होत होता. शेवटी तिने पूजाशी पंगा का घेतला? आज संध्याकाळपर्यंत सगळं ठीक होतं, पण तिच्या या एका मूर्खपणामुळे सगळं बदलून गेलं होतं. कुणालने फक्त आजच्या प्रकारामुळेच नाही तर त्याला हेही समजलं होतं की कन्स्ट्रक्शन साईटवर पूजासोबत जे काही घडलं त्यामागे अनुचाच हात होता. कुणालच्या आईलाही पूजाविरुद्ध भडकवणारी अनुच होती. त्या दिवशी साईटवर पूजासोबत काहीही घडू शकलं असतं. अनुने जे केलं त्याची शिक्षा तिला मिळणारच होती. कुणाल गेल्यानंतर अनुने आजूबाजूला पाहिलं. काही लोक तिच्याकडे येत होते. इतके लोक तिच्याकडे येताना पाहून ती घाबरून गेली. त्यांच्यातील एक गार्ड तिच्याकडे हात पुढे करताच ती खूप घाबरली आणि भीती व घबराटीमुळे ती बेशुद्ध पडली. तिच्या नाकातूनही रक्त येऊ लागलं. गार्डने तिच्या हातातील दोऱ्या सोडवल्या. तिला खांद्यावर उचललं आणि बाहेर घेऊन गेला. बाहेर येऊन त्यांनी तिला गाडीत टाकलं आणि काही क्षणातच ते तिला घेऊन निघून गेले. थोड्याच वेळात गाडी अनुच्या वडिलांच्या घरासमोर थांबली. मिस्टर अखिल बऱ्याच वेळापासून अनुची वाट पाहत होते. तिचा फोन लागत नव्हता आणि तिच्याकडूनही काही संपर्क झाला नव्हता. त्यामुळे ते खूप चिंतेत होते. अनुची आई तिच्या किटी पार्टीतच व्यस्त असायची. मुलगी कधी येते किंवा नाही याचं तिला काहीच पडलेलं नव्हतं. आजी औषधं घेऊन झोपली होती. तेवढ्यात एक नोकर धावत आला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, सर, अनु मॅडम. अनुचं नाव ऐकताच अखिल रागाने म्हणाले, काय झालं अनुचं? कुठे आहे माझी मुलगी? आणि तू एवढा घाबरलायस का? नीट बोल. नोकर थरथरत म्हणाला, बाहेर या, तुम्ही स्वतःच पहा. अखिल लगेच बाहेर धावले. तिथे अनुची गाडी उभी होती. ड्रायव्हिंग सीटवर कुणी नव्हतं. नोकराने मागे पाहणाऱ्याचा इशारा केला. अखिलने मागचा दरवाजा उघडताच अनुची अवस्था पाहून ते 2 पावलं मागे सरकले. अनुचे केस विस्कटलेले होते. काजळ पसरलेलं होतं.
तिचा एक गाल सुजलेला होता, जणू कुणीतरी जोरात मारलं होतं. तिच्या हातांवर दोऱ्यांचे खोल निशाण होते. ते पाहून स्पष्ट कळत होतं की तिला बराच वेळ बांधून ठेवलं होतं. तिचा हातही तुटलेला दिसत होता. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून अखिल खूपच हादरले. त्यांना काहीच समजत नव्हतं की हे कोणी केले. ते रडू लागले, पण स्वतःला सावरत त्यांनी अनुला उचललं आणि डॉक्टरला बोलवण्याचा आदेश देत आत घेऊन गेले. त्यांना भीती वाटत होती की तिच्यासोबत काही अजून वाईट घडलं असेल. थोड्या वेळाने रूमच्या बाहेर अखिल अस्वस्थपणे फिरत होते. आज डॉक्टर अनुची तपासणी करत होती. तेवढ्यात एक नोकर धावत आला आणि एक लिफाफा देत म्हणाला, सर, हा लेटर अनु मॅडमच्या गाडीत सापडलाय, तुमच्यासाठी आहे. अखिलने तो पत्र उघडून वाचायला सुरुवात केली. वाचताना त्यांच्या कपाळावर घाम फुटू लागला. पत्रात लिहिलं होतं, आतापर्यंत तुमच्या लाडक्या मुलीसोबत काही वाईट केलं नाही. जर तिला जिवंत पाहायचं असेल तर उद्याचा सूर्योदय होण्यापूर्वी तुम्ही आणि तुमचं कुटुंब भारत सोडून कायमचे निघून जा, नाहीतर परिणाम भयंकर असतील. आणि भविष्यात कधीही पूजाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलात तर कुणाल सिंघानिया तुम्हाला संपवेल. कुणाल सिंघानिया हे नाव वाचताच अखिलच्या हातातून पत्र खाली पडलं. त्यांचं शरीर भीतीने थरथरू लागलं. पूजा आणि कुणाल यांचा संबंध काय हे त्यांना समजत नव्हतं. अखिल स्वतःशीच पुटपुटले, माझा सगळा व्यवसाय, प्रॉपर्टी इथे आहे, पण जर इथे राहिलो तर कुणाल सगळं संपवेल. कोणीही त्याच्या विरोधात उभं राहणार नाही. आधी आपली जान वाचवणं महत्त्वाचं आहे. त्यांनी लगेच पत्नीला फोन करून आवश्यक सामान पॅक करण्यास सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी कुटुंबासह भारत कायमचा सोडला. जाण्यापूर्वी त्यांनी पूजाबद्दल एकदाही विचार केला नाही. त्यांच्या आईने वारंवार कारण विचारलं, पूजाचाही उल्लेख केला, पण अखिलने काही ना काही कारण देऊन ते टाळलं. कुणाल जसा घरात आला तशी पूजा त्याच्या जवळ आली. त्याच्या हातात आपला हात गुंफत प्रेमाने ती म्हणाली, मी तुझ्यासाठी सूप बनवलं आहे, त्यामुळे तुझा हँगओव्हर थोडा कमी होईल आणि तुझ्या डोक्यातही खूप दुखत असेल ना, बघ तुझं डोकं कसं मिनिटातच बरं होतं ते. हे बोलून तिने कुणालचा हात धरला आणि त्याला सोफ्यापर्यंत घेऊन आली. त्याला बसवून ती स्वतः किचनमध्ये सूप आणायला गेली. कुणाल तिच्याकडेच पाहत होता. त्याला माहिती होतं की आज जे काही झालं त्यामुळे पूजा खूपच अस्वस्थ होती. पण पूजाला वाटत होतं की आजच्या सगळ्या प्रकारामुळे कुणाल खूपच त्रस्त झाला आहे. पूजा सूप घेऊन आली, टेबलवर ठेवले आणि कुणालच्या बाजूला बसली. कुणाल अजूनही तिच्याकडे एकटक पाहत होता. ते पाहून पूजाने त्याच्या हातावर आपला हात ठेवत प्रेमाने विचारलं. पूजा म्हणाली, काय झालं, तू मला असं का बघतो आहेस? कुणाल काहीही बोलला नाही. तो अजूनही तिच्याकडेच पाहत राहिला. पूजा थोडी त्याच्याजवळ सरकली आणि त्याला घट्ट मिठी मारत आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. कुणालनेही तिला आपल्या मिठीत घेतलं. पूजा म्हणाली, कुणाल, तू अनुच्या बोलण्यामुळे परेशान आहेस का? कुणाल तिला अजून घट्ट पकडत शांत आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, तू त्या वेड्या मुलीसाठी जास्त विचार करू नकोस आणि त्यानंतर ती तुला आता कधीच त्रास देणार नाही आणि तुला तिच्याबद्दल एवढं काही करण्याची गरजही नाही. हे म्हणत कुणालने एका हाताने सूपचा कप उचलला आणि दुसऱ्या हाताने पूजाच्या कमरेवरून हात फिरवत सूप पिऊ लागला. पूजाला त्याच्या बोलण्यामागचा अर्थ समजत नव्हता. ती डोळे मिटून त्याच्या छातीवर टेकून शांत बसली. थोड्या वेळाने कुणालने सूप संपवलं आणि कप टेबलवर ठेवला. मग पूजाला कमरेतून पकडून प्रेमाने आपल्या मांडीवर बसवलं. कुणालने तिच्या मानेजवळ आपला चेहरा, त्याचे हात आणि लपवला आणि तिला घट्ट मिठी मारली. त्याचे हात तिच्या सडपातळ कमरेभोवती होते. असं
वर पूजा मनातच विचार करू लागली, मला वजन वाढवायची गरज आहे का? कारण कुणाल मला किती सहज उचलतो. सर्व नोकर आपल्या क्वार्टरमध्ये गेले होते, त्यामुळे पूजाने त्याला थांबवलं नाही. ती डोळे मिटून तशीच बसून राहिली आणि त्यानंतर कुणाल तिच्या मानेवर आपल्या उबदार श्वासांचा स्पर्श करत होता. तो स्पर्श जाणवताच पूजाच्या अंगावर शहारे आले. तिच्या मनात एक वेगळीच हलचल निर्माण झाली. कुणालने तिला यापूर्वीही स्पर्श केला होता, पण प्रत्येक वेळी त्याचा स्पर्श तिच्या मनात नवं काहीतरी जागवायचा आणि त्यामुळे सूपमुळे त्याच्या श्वासात डिंकचा वास नव्हता. पूजाला त्याच्यावर खूप प्रेम येत होतं. तिने आपला चेहरा त्याच्या जवळ नेला आणि मग त्याच्या गालावर हलकं चुंबन दिलं. त्यामुळे कुणाल स्वतःला आवरू शकला नाही. त्याने वेळ न घालवता तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला उत्कटपणे किस करू लागला. पूजाही त्याला साथ देत होती, त्यामुळे कुणाल अजूनच भावनाविवश झाला. काही वेळानंतर पूजाला श्वास घेणं कठीण होतंय हे जाणवल्यावर कुणाल थांबला. तो तिच्या कानाजवळ येत हलक्या आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, जान, मी कित्येक वेळा प्रयत्न करू तुझ्या जवळ आलोय, पण तुला अजूनही किस करताना श्वास कसा घ्यायचा ते जमत नाही. हे ऐकून पूजा लाजली. तिने डोळे घट्ट मिटले. कुणाल तिच्या मानेवर हलकेच चुंबन देत राहिला. बराच वेळ झाल्यावर पूजाला थोडा त्रास जाणवू लागला, म्हणून तिने त्याचा चेहरा अलगद दूर केला. कुणाल तिच्याकडे पाहू लागला. पूजाला त्याच्या डोळ्यात स्वतःसाठी प्रेम, ओढ आणि भावना स्पष्ट दिसत होत्या. दोघे खूप जवळ होते. त्यांच्या श्वासांचा स्पर्श एकमेकांना जाणवत होता. पूजा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत मनात विचार करू लागली. आज कुणाल माझ्यासाठी त्याच्या आईशीही भांडला. जेव्हा जेव्हा मला कोणाच्या आधाराची गरज पडली, तेव्हा तो न सांगता माझ्यासोबत उभा राहिला. तो मला खूप प्रेम करतो. असे अनेक विचार तिच्या मनात सुरू होते आणि ती अजूनही त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. तिला त्याच्यावर खूप प्रेम येत होतं. पूजाने स्वतःहून पुढाकार घेत कुणालला किस करायला सुरुवात केली. पूजाला असं किस करताना पाहून कुणाल तिला अजून जवळ ओढत आपल्या बाहुपाशात घट्ट धरून घेतो. कुणालसाठी पूजाचं प्रेम मिळणं आणि तिचा त्याच्यावर असलेला विश्वास पाहणं ती खूप मोठी गोष्ट होती. कुणाल पूजासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकत होता. मग ते तिच्यासाठी स्वतःच्या कुटुंबाशी भांडणं असो किंवा स्वतःच्या कारने दुसऱ्याच्या कारला धडक देणं असो किंवा पूजाच्या आयुष्यातून त्या सगळ्या लोकांना दूर करणं असो जे तिला योग्य नव्हते किंवा तिला हिरावून घेण्याचा प्रयत्न करत होते. तो कुणालाही माफ करणार नव्हता. त्याला फक्त पूजाच महत्त्वाची होती. जेव्हा पूजा कुणालला किस करत होती, तेव्हा कुणाल फक्त तिच्या प्रयत्नांना पाहत आणि अनुभवत होता. थकून गेल्यावर पूजाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि श्वास सावरू लागली. तिला असं पाहून कुणालने तिचे केस कानामागे सारले आणि हलक्या मोहक आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, जान, तू कारमध्ये म्हणाली होतीस की आज जाऊन हे पुढे सुरू ठेव, पण हे तर अजून संपलंच नाही. पूजा लाजत त्याच्या छातीवर हलकासा मारा करत आणि चेहरा त्याच्या मानेला अजून लपवत म्हणाली. पूजा म्हणाली, हो, मी म्हणाले होते, पण आपण अजून बेडरूममध्ये आत गेलोच कुठे आहोत. पूजाला माहिती होतं की कुणाल काय सुचवत आहे. कुणाल म्हणाला, सोफ्यावर तू आरामातही नसशील का नाही का. कुणालचा अर्थ समजताच पूजाचे गाल लाजेने लाल झाले. तिने त्याला अजून घट्ट मिठी मारली आणि स्वतःला त्याच्याशी बिलगून घेतलं. कुणालने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि तिला उचलून आपल्या खोलीत घेऊन गेला. दुसऱ्या बाजूला अनुची आई आपल्या मुलीची अवस्था पाहून खूप व्यथित झाली होती. त्याचबरोबर तिला पूजावर खूप रागही आला होता. रागाच्या भरात तिने अखिल सोबत जाण्यास नकार दिला. अखिलने तिला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती ठाम होती.
जोपर्यंत ती पूजाकडून याचा बदला घेत नाही तोपर्यंत ती शांत बसणार नव्हती. अखिलकडे जास्त वेळ नव्हता. तो तिला तिथेच सोडून आपल्या कुटुंबासह निघून गेला. सिंघानिया विला. अनुची आई सुमनने फोन करून मिसेस सिंघानियांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी तिला व्हिलावर बोलावलं आणि तिची वाट पाहत बसल्या होता. सुमन व्हिलात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती काही गंभीर गोष्टी सांगणार आहे. सुमन म्हणाली, मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे. मिसेस सिंघानियांनी तिच्याकडे एक नजर टाकली आणि सेवकांना तिथून जाण्याचा इशारा केला. त्या सोफ्यावर बसल्या आणि शांतपणे म्हणाल्या. मिसेस सिंघानिया म्हणाल्या, सांग, एवढ्या रात्री भेटायची गरज का पडली? सुमनने अनुबरोबर जे काही घडलं ते सगळं सांगितलं. इतकंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाने भारत सोडून जाण्याचा निर्णयही सांगितला. सुमन म्हणाली, मी मान्य करते, मला कुणालच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा काही हक्क नाही, पण तू माझी जवळची मैत्रीण आहेस आणि मला नकोय की पूजामुळे तुझी प्रतिष्ठा खराब व्हावी. पूजा अखिलची नाजायज मुलगी आहे आणि वडिलांबद्दल कोणालाच काही माहिती नाही. आम्ही दया दाखवून तिला वाढवलं, पण तिनेच आमच्याशी विश्वासघात केला. पूजाला माहिती होतं की अनु हर्षवर किती प्रेम करते, पण ती त्यांच्यामध्ये आली नाही आणि त्यांचे नातं तोडलं. मग तिने हर्षसोबत स्वतःची एंगेजमेंट केली. आम्ही तेही सहन केलं, पण जेव्हा तिला कुणालसारखा श्रीमंत माणूस मिळाला तेव्हा तिने त्यालाही आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. हर्षला वाटलं की पूजा कधीच त्याच्यावर प्रेम करत नव्हती, म्हणून तो मागे हटला. त्यावेळी अनुने त्याला आधार दिला, पण पूजाला अनुचा आनंद सहन झाला नाही. कुणासोबत नात्यात असूनही ती हर्षशीही संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आता तूच सांग, अशी मुलगी तू तुझ्या घरची सून म्हणून स्वीकारशील का? तिच्यामुळे तुझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असं तुला वाटतं का? सुमन हे सगळं बोलताना खूप संतापलेली होती. तिच्या डोळ्यात पूजाबद्दलचा राग आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. एक खोल श्वास घेत ते म्हणाली. मिसेस सिंघानिया म्हणाली, मला हे सगळं आधीपासूनच माहिती आहे सुमन. सुमनला आश्चर्य वाटलं. एवढं सगळं ऐकूनही त्यांच्या चेहऱ्यावर काहीच बदल नव्हता. त्या अगदी शांत बसल्या होत्या. सुमनला आतून राग येऊ लागला. मनातच सुमन म्हणाली, एवढं सगळं ऐकूनही या इतक्या शांत कशा? तेवढ्यात एक कडक आवाज आला. तुझं बोलणं संपलं असेल तर इथून जाऊ शकतेस, नाहीतर मला तुला बाहेर काढायला वेळ लागणार नाही. हा आवाज ऐकून सुमन दचकली आणि मागे वळून पाहू लागली. समोर कुणालची आजी उभी होती. त्यांना पाहून ती थक्क झाली, कारण तिला अजिबात अपेक्षा नव्हती की त्या यावेळी इथे येतील. गार्डला आवाज देत दादी म्हणाल्या, दादी, या चेहऱ्याला नीट लक्षात ठेवा. पुढे जर ही इथे येण्याचा प्रयत्न केला तर तिला ढकलून इथून बाहेर फेकून द्या. त्यावेळी दादी खूपच रागात होत्या. त्यांच्या या बोलण्यावर सुमनने आशेने मिसेस सिंघानियाकडे पाहिलं. कदाचित त्या काहीतरी बोलतील, तिच्यावर होत असलेल्या अपमानाबद्दल विरोध करतील. पण त्यांचा चेहरा पाहून स्पष्ट दिसत होतं की त्यांना याचा काहीही फरक पडत नव्हता. रागाने आणि नाराजीने सुमन म्हणाली, आपण दोघी मैत्रिणी आहोत ना, मग तू इतकी शांत कशी राहू शकतेस? तू काहीच बोलणार नाहीस का? तेवढ्यात गार्डही तिथे आले. मिसेस सिंघानिया आपल्या जागेवरून उठल्या आणि गार्डकडे वळून म्हणाल्या, मिसेस सिंघानिया, आईने जे सांगितलं आहे तसं करा. आपल्या मैत्रिणीच्या तोंडून हे ऐकून सुमनचा चेहरा पडला. तिच्या चेहऱ्यावर राग, नाराजी आणि भीती तिन्ही दिसत होते. तिला वाटत होतं की कुणीतरी तिच्यासाठी उभं राहील, पण ती स्वतः सिंघानिया कुटुंबाच्या विरोधात उभी राहण्या इतकी सक्षम नव्हती.
गार्डने तिचे हात पकडले आणि तिला ओढत बाहेर नेऊ लागले. सुमन स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण गार्डची पकड इतकी घट्ट होती की ती काहीच करू शकली नाही. सुमन ओरडण्याचा प्रयत्न करताच एका गार्डने तिचं तोंड हाताने दाबून धरलं. त्या प्रकारामुळे सुमन फार घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गार्ड तिला गेटच्या बाहेर घेऊन गेले आणि निर्दयपणे रस्त्यावर ढकलून दिलं. त्यामुळे तिच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली. तिला खूप वेदना होत होत्या. डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती काही बोलणार इतक्यात एक गार्ड पुढे आला आणि बंदूक तिच्या डोक्यावर रोखत कठोर आवाजात म्हणाला. गार्ड म्हणाला, जगायचं असेल तर आत्ताच्या आता इथून निघून जा, नाही तर तुला गोळी घालायला वेळ लागणार नाही. हे ऐकून ती आणखी घाबरली. तिच्यासाठी उभं राहणंही कठीण होत होतं. पण कसाबसा ती उठली आणि अडखळत त्या अंधाऱ्या रस्त्यावरून पुढे निघून गेली. गार्ड तिच्याकडे पाहत राहिले. जोपर्यंत ती नजरेआड झाली नाही त्यानंतर ते परत व्हिलामध्ये गेले. हॉलमध्ये दादी सोफ्यावर बसत म्हणाल्या. दादी म्हणाल्या, तुला काय वाटतं? सुमनचं म्हणणं ऐकून शांतपणे मिसेस सिंघानिया म्हणाल्या, मला कुणालवर पूर्ण विश्वास आहे. तो कधीच असं काही करणार नाही ज्यामुळे आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. आणि सुमनने पूजाबद्दल जे काही म्हटले मला माहीत आहे. जर पूजा तशी असती तर कुणाल तिला आपल्या आयुष्यात कधी स्थान दिलं नसतं. दादी म्हणाल्या, मला आनंद झाला की तुला माझ्या नातवावर विश्वास आहे. आता फक्त माझा नातू मला लवकरात लवकर गोड नातवंड देईल तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हे ऐकून मिसेस सिंघानियाच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद उमटला. त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, कुणालचं बाळ म्हणजे माझा नातू किंवा नात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दादींच्या नजरेतून सुटला नाही. त्यांना माहिती होतं मिसेस सिंघानिया बाहेरून कठोर दिसतात, पण आतून त्या कुणालवर खूप प्रेम करतात आणि त्याच्या आनंदासाठी काहीही करू शकतात. दादी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या, मला कळलं आहे की कुणाल पूजासोबत त्याच्या व्हिलामध्ये राहतोय. मग बघ लवकरच आपण दोघींची इच्छा पूर्ण होणार. तू आजी आणि मी पणजी होणार. दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. पुढचा दिवस. ऑफिस बॅग घेत कुणाल म्हणाला, चल मी तुला ऑफिसला सोडतो. त्याची टाय ठीक करत पूजा प्रेमाने म्हणाली. पूजा म्हणाली, नको तू जा, मी थोड्या वेळाने येते. मला थोडं काम आहे, ते पूर्ण करून मग येईन. तू माझ्यासोबत राहिलास तर तुझ्या मीटिंगला उशीर होईल. मी ड्रायव्हरसोबत किंवा स्वतः गाडी चालवत येईन. हे ऐकून कुणाल काही क्षण तिच्या डोळ्यात पाहत राहिला. मग तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत म्हणाला. कुणाल म्हणाला, पक्क येशील ना? पूजा त्याचा हात गालावरून हलवत त्याला हलकं चुंबन घेत हसून म्हणाली. पूजा म्हणाली, हो बाबा येईन. तू एक काम कर, संध्याकाळी ऑफिसमधून येताना मला पिक कर. कुणालने मान हलवली. तिच्या ओठांवर हलकं चुंबन घेतलं आणि गाडीकडे गेला. गार्डने लगेच कारचं दार उघडलं. गाडीत बसण्याआधी त्याने एकदा फ्लॅटच्या दरवाजाकडे पाहिलं. गार्डला काही सूचना दिल्या आणि मग गाडीत बसून तिथून निघून गेला. पूजाने खिडकीतून खाली डोकावून पाहिलं. जशीच कुणालची कार तिथून निघून गेली तशी पूजाने घाईघाईने आपला पर्स उचलला आणि बाहेर निघाली. पूजाला येताना पाहून ड्रायव्हरने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. पूजा म्हणाली, नाही, तुम्ही कारची चावी मला द्या, मी स्वतः ड्राईव्ह करून जाईन. पूजाचे बोलणे ऐकून ड्रायव्हरने एक नजर गार्डकडे टाकली. गार्डने डोळ्यांनी होकार दिला.
त्यानंतर ड्रायव्हरने चावी पूजाच्या हातात दिली आणि मागे सरकला. पूजा पटकन मध्ये बसली आणि गाडी चालवत तिथून निघून गेली. हे पाहून तो गार्डही लगेच दुसऱ्या कारमध्ये बसला आणि पूजाच्या कारचा पाठलाग करू लागला. फोनवर गार्ड म्हणाला, सर, मॅडम इथून निघून गेले आहेत. इकडून काहीतरी सांगितले गेले आहे. गार्ड म्हणाला, ओके सर. थोड्याच वेळात पूजा गाडी चालवत आपल्या घरासमोर पोहोचली. तिने गाडी पार्क केली आणि पटकन घरात धाव घेतली. घरात जाताना ती आश्चर्यचकित होऊन स्वतःशीच बोलली. पूजा म्हणाली, आज इथे एकही सिक्युरिटी गार्ड का नाही? तिने जास्त विचार न करता घरात प्रवेश केला. दरवाजा आधीच उघडा होता. आत जाऊन पूजाने आपल्या आजीला हाक मारली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिने आपल्या डॅडला हाक मारली, पण तरीही काहीच उत्तर मिळाले नाही. ती संपूर्ण घरात पाहून झालं, पण तिथे कोणीही नव्हतं. अगदी सामानसुद्धा नव्हते. हे सगळं पाहून पूजाचे मन खूपच खिन्न झाले, कारण तिला अजूनही माहीत नव्हते की तिचं कुटुंब तिला सोडून निघून गेलं आहे. हताश होऊन पूजा बाहेर पायऱ्यांवर बसली. तिने आपल्या पर्समधून फोन काढला आणि आपल्या डॅडला कॉल लावला. फोन वाजतच होता, पण कोणी उचलत नव्हतं. घाबरून ती आपले ओठ चावू लागली. तेवढ्यात फोन उचलला गेला. हे पाहून पूजाला थोडासा दिलासा मिळाला. ती काही बोलणार इतक्यातच समोरून अखिलचा रागाने भरलेला आवाज आला. अखिल म्हणाला, मला वारंवार फोन करून त्रास देणं बंद कर पूजा. तुला काय सिद्ध करायचं आहे? पूजाला काही समजत नव्हतं. ती आश्चर्याने आणि दुःखाने हळू आवाजात म्हणाली. पूजा म्हणाली, डॅड, हे काय आहे? तिचं बोलणं मध्येच तोडत. अखिल म्हणाले, मी जेव्हा तुझ्या तोंडून डॅड ऐकतो तेव्हा मला तुझ्या आईसोबत घालवलेले ते निरर्थक आयुष्य आठवतं. त्यामुळे पुन्हा मला डॅड म्हणू नकोस आणि फोनही करू नकोस. तू माझ्या काहीच कामाची नाहीस. मी विचार केला होता की तुझं लग्न रोनीसोबत केलं तर मला बिझनेसमध्ये फायदा होईल किंवा एखाद्या अशा मुलासोबत जो मला उपयोगी पडेल. पण तू कुणालला निवडून माझ्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरवलास. आजपासून तू आमच्यासाठी मेलीस. पुन्हा कधीही आमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करू नकोस. आम्हाला तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. हे बोलून अखिलने रागात फोन कट केला. अखिल दुसऱ्या फोनवर घाबरत बोलला. अखिल म्हणाले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पूजाशी तसंच बोललो. मी तिला खूप दुखावलं आहे. आता ती आमच्याशी संपर्क करणार नाही. कृपया माझ्या कुटुंबाला काहीही इजा करू नका. कुणाल म्हणाला, आणि त्यानंतर इतकंच बोलून कुणालने फोन कट केला. त्याने विनयकडे पाहून काही इशारा केला आणि समोर पाहू लागला. LED स्क्रीनवर पूजाचा हसरा फोटो दिसत होता. कुणाल उठून त्या फोटोसमोर जाऊन उभा राहिला. डोळ्यात तीव्र प्रेम आणि वेड्यासारखा जिव्हाळा घेऊन तो म्हणाला. कुणाल म्हणाला, ज्याने तुला दुखावलं आहे त्याला मी तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर करीन. त्याच्या डोळ्यात पूजासाठीची तीव्र भावना स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या बाजूला अखिलचा फोन कट होताच पूजाच्या हातातून फोन खाली पडला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला अजिबात अपेक्षा नव्हती की तिचे डॅड तिच्याशी इतकं कठोर बोलतील. तिने आपल्या अश्रूंना पुसलं आणि उभी राहून घराकडे पाहत म्हणाली. पूजा म्हणाली, आई, तुम्ही बरोबर होतात. डॅडने कधीच तुम्हाला किंवा आम्हाला आपलं मानलं नाही. मीच मूर्ख होते जी इतके दिवस त्यांची चूक माफ करत राहिले.
आता मी फक्त पूजा कुणाल सिंघानी आहे, पूजा आहुजा नाही. मी विचार केला होता की आज मी तुम्हाला माझ्या आणि कुणालच्या नात्याबद्दल सगळं खरं सांगेन, की आमचं लग्न झालं आहे आणि मी आई होणार आहे. माझ्या आनंदात तुम्हालाही सामील करायचं होतं, पण तुम्ही. आपलं वाक्य अर्धवट सोडून ती पुढे निघाली. कारमध्ये बसून तिने घराकडे एकदा पाहिलं आणि शांतपणे म्हणाली. पूजा म्हणाली, तुमच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि ती तिथून निघून गेली. पूजा गाडी चालवत चालवत स्वतः आणि कुणाल यांच्यात झालेल्या बोलण्याचा विचार करू लागली. फ्लॅशबॅक. रात्रीचा वेळ. पूजाला शॉवर घेतल्याशिवाय झोप लागत नसे. ती शॉवर घेऊन रूममध्ये आली तेव्हा तिला कुणाल दिसला नाही. तिने घड्याळाकडे पाहिलं. पूजा म्हणाली, रात्रीचे 2 वाजलेत. या वेळेला तो कुठे गेला असेल असं म्हणत पूजा कुणालला शोधत स्टडी रूमकडे गेली. तिथून येणारा कुणाल आणि विनयचा आवाज ऐकून ती दरवाजाजवळच थांबली. विनय म्हणाला, सर, हे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे. हे ऐकताच पूजा थक्क झाली. पूजा हळू आवाजात म्हणाली, मॅरेज सर्टिफिकेट? तिला असं वाटलं जणू तिचं संपूर्ण आयुष्यच कोसळलं आहे. तिने झटकन दरवाजा उघडला आणि थरथरत्या पावलांनी कुणालकडे चालत गेली. दरवाजा उघडल्यावर दोघांचं लक्ष पूजाकडे गेलं. विनय खूपच आश्चर्यचकित झाला होता, पण कुणालच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. पूजा शांतपणे कुणालसमोर उभी राहिली. कुणालने आपला हात पुढे केला. पूजाने एकदा टेबलवरच्या फाईलकडे आणि मग त्याच्या हाताकडे पाहिलं आणि आपला हात त्याच्या हातात ठेवला. तिचा हात थरथरत असल्याचं कुणालला जाणवत होतं. त्याने तिला हळूच आपल्या मांडीवर बसवलं. पूजा अजूनही काही बोलली नव्हती. ती डोळे खाली घालून आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होती. कुणालने विनयला बाहेर जाण्याचा इशारा केला. विनय लगेच बाहेर गेला. त्यानंतर कुणालने ती फाईल उचलून पूजाच्या मांडीवर ठेवली. फाईल पाहताच पूजाने घट्ट डोळे मिटले. कुणाल तिच्या कानाजवळ झुकला आणि तिच्या पोटावर हलकेच हात फिरवत हळू आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, तुला हे पाहायचं नाहीये का? पूजाने मान नकारार्थी हलवली. कुणालने तिच्या मानेवर हलकंसं चुंबन घेत विचारलं. कुणाल म्हणाला, हा तुझा अंतिम निर्णय आहे का? पूजाने काही उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने तिने डोळे उघडले आणि फाईल उघडली. तिचा श्वास रोखला गेला होता. डोळ्यातले अश्रू कधीही वाहू शकत होते, पण जेव्हा तिने त्या कागदांवर स्वतःचे आणि कुणालचे सिग्नेचर पाहिले, ती पूर्णपणे थक्क झाली. तिच्या मनात आनंदाची एक हलकी लहरीही उठली. कुणाल शांतपणे म्हणाला, जेव्हा तू प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टवर सही केली होतीस तेव्हाच मी तुझ्याकडून या पेपर्सवर सही करून घेतली होती. त्यावेळी मी तुला हे सांगितलं असतं तर तू कधीच तयार झाली नसतीस, पण मला माहीत होतं की लवकरच तूही यासाठी तयार होशील. तो खुर्चीत मागे रेलून बसला आणि डोळे मिटून म्हणाला. कुणाल म्हणाला, मी असाच आहे आणि मला असंच आयुष्यभर सहन करावं लागेल. तुला हवं असेल तर मला बदलायचा प्रयत्न कर, पण मी एका क्षणात बदलू शकत नाही. मात्र तुझ्यासाठी मी स्वतःला बदलायला तयार आहे. हे ऐकून पूजाने फाईल बंद केली आणि टेबलवर ठेवली. ती उठून बाहेर जायला लागली. तेवढ्यात कुणालने तिचा हात पकडला. तो तिच्या मागे येऊन उभा राहिला. काहीही न बोलता तो तसाच उभा होता. काही मिनिटे तशीच गेली. शेवटी पूजाला राहवलं नाही. ती वळली आणि कुणालच्या मिठीत शिरून जोरात रडू लागली. कुणालनेही तिला घट्ट मिठी मारली. पूजा रडत म्हणाली, तुला माहिती आहे मी किती घाबरले होते. तू मला आधी सांगू शकला असतास ना. पण नाही, तुला मला त्रास देण्यातच मज्जा येते. तू खूप वाईट आहेस, पण जसा आहेस तसा माझा आहेस. मी तुला कोणत्याही परिस्थितीत गमावू शकत नाही. आय लव्ह यू सो मच. हे ऐकून कुणालच्या मनाला खूप समाधान वाटलं. कुणाल म्हणाला, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो.
बेड्याच्या पलीकडचं प्रेम. हे ऐकून पूजाच्या ओठांवर हसू आलं. तिने डोळे मिटून तो क्षण अनुभवला. कुणाल म्हणाला, मी इतकं बोललो आणि तू काहीच बोलणार नाहीस. पण पूजाने काहीच उत्तर दिलं नाही. अचानक ती त्याच्या मिठीतच बेशुद्ध झाली. हे पाहून कुणाल घाबरला. त्याने लगेच पूजाला उचललं आणि बेडरूममध्ये नेलं. त्याने विनयला डॉक्टरला बोलवायला सांगितलं. थोड्याच वेळात डॉक्टर आली आणि पूजाची तपासणी करू लागली. कुणाल सतत तिच्याकडे पाहत होता. तपासणी झाल्यावर डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, मिसेस सिंघानिया 2 आठवड्यांची प्रेग्नंट आहेत. तुम्ही आई वडील होणार आहात. हे ऐकून कुणालने डोळे मिटले आणि डॉक्टरला बाहेर जाण्याचा इशारा केला. डॉक्टर आणि तिची टीम लगेच बाहेर गेली. आतापर्यंत पूजालाही शुद्ध आली होती. तिनेही डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. कुणाल पूजाच्या डोळ्यात पाहत तिच्या शेजारी येऊन आडवा झाला आणि अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिला हलकेच किस करू लागला. पूजानेही कुणालच्या त्या स्पर्शाची जाणीव करत डोळे मिटले आणि तीही त्या क्षणात त्याला साथ देऊ लागली. दोघांच्याही डोळ्यात पाणी आले होते. तो क्षण दोघांसाठी खूप खास होता. तो शब्दात व्यक्त करणे त्यांच्यासाठी अशक्य होतं. ते दोघेही शांततेत आपल्या भावना अनुभवत होते. कुणाल हळूच तिच्या ओठांपासून दूर झाला. तिच्या कपाळावर एक गोडसा किस केला आणि तिला आपल्या मिठीत घेत तिचे केस अलगद कुरवाळू लागला. थोड्याच वेळात पूजा गाढ झोपेत गेली. मात्र संपूर्ण रात्र कुणाल तिच्या पोटावर हात फिरवत डोळ्यात प्रचंड प्रेम घेऊन तिला पाहत राहिला. फ्लॅशबॅक एंड. 9 महिन्यानंतर. पूजाच्या डिलिव्हरीचा वेळ खूप जवळ आला होता. पूजा सगळं विसरून आता कुणालसोबत आपल्या येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होती. कुणालच्या कुटुंबाला ही आनंदाची बातमी कळल्यापासून त्यांनी त्याला अनेकदा सांगितलं की तो त्यांच्यासोबत सिंघानिया मेन्शनमध्ये राहायला यावं. पूजासाठी कुणालने नाईलाजाने आपल्या कुटुंबाचे म्हणणे मान्य केले. सगळे तिची खूप काळजी घेत होते आणि ऋषभ तर खूपच आनंदात होता. आज ऋषभच्या शाळेत एक कार्यक्रम होता. त्यात त्यानेही भाग घेतला होता. पण पूजेमुळे ना आजी जाऊ शकत होती ना मिसेस सिंघानिया आणि कुणालाही एक महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची होती. त्यामुळे ऋषभ खूपच उदास झाला होता. ऋषभला असे उदास पाहून पूजाने आजीला सांगितले. पूजा म्हणाली, आजी तुम्ही दोघी ऋषभचा कार्यक्रम बघायला जा. मी स्वतःची नीट काळजी घेईन. डॉक्टरांनी अजून 10 दिवसांची तारीख दिली आहे. त्यामुळे लगेच काही होणार नाही. कृपया तुम्ही जा. त्या दोघी पुन्हा नकार देत होत्या. पण पूजाच्या हट्टामुळे त्यांना शेवटी जावेच लागले. त्यांच्या गेल्यानंतर पूजाला खूप कंटाळा येऊ लागला. तिने विचार केला कुणालच्या ऑफिसला जाऊन यावं. तिने ड्रायव्हरला सांगितलं की तिला ऑफिसला जायचं आहे. ड्रायव्हरनेही आनंदाने तिला कारमध्ये बसायला मदत केली आणि ते दोघे निघाले. रस्त्यातच ड्रायव्हरचा फोन वाजला. पूजा म्हणाली, तुम्ही आरामात फोन घ्या. कदाचित काही महत्त्वाचा कॉल असेल. ड्रायव्हरने गाडी बाजूला थांबवली आणि फोन घेतला. बोलताच त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. पूजाने विचारले. पूजा म्हणाली, काय झालं भाऊ? तुम्ही खूप चिंतेत दिसताय. सगळं ठीक आहे ना? आणि त्यावेळी ड्रायव्हर म्हणाला, मॅडम माझ्या घरून फोन होता. माझी पत्नी प्रेग्नंट आहे आणि तिला अचानक लेबर पेन सुरू झाला आहे. शेजाऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण आता मला लगेच तिथे बोलावत आहेत. मी तुम्हाला ऑफिसमध्ये सोडतो आणि मग हॉस्पिटलला जातो. पूजा म्हणाली, नाही तुम्ही लगेच हॉस्पिटलला जा. ऑफिस इथून फक्त 10 मिनिटांवर आहे. मी स्वतः गाडी चालवून जाईन.
हे घ्या काही पैसे आणि टॅक्सीने जा. कृपया नकार देऊ नका. या वेळेला तुमच्या पत्नीला तुमची गरज आहे. कुणालला मी समजावून सांगते. तुम्ही जा. पूजाचा असा प्रेमळ स्वभाव पाहून ड्रायव्हरच्या डोळ्यात पाणी आले. त्याने पैसे घेतले, पूजाचे आभार मानले आणि टॅक्सी करून तेथून निघून गेला. तो गेल्यावर पूजाने मागचा दरवाजा बंद करून ड्रायव्हर सीटवर बसली. तिने मोबाईलमध्ये कुणालचा फोटो पाहत हसून म्हणाली. पूजा म्हणाली, लवकरच आपण दोघेही खुशी अनुभवणार आहोत. त्या दिवसाची मला खूप उत्सुकता आहे, विशेषतः तुझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासाठी, जेव्हा तू आपल्या बाळाला पहिल्यांदा हातात घेशील. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं. तिने कुणालच्या फोटोला हलकेच किस केलं, फोन डॅशबोर्डवर ठेवला आणि गाडी सुरू केली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने गाडी थांबवली आणि स्क्रीनवर अनोळखी नंबर पाहिला. काहीतरी महत्त्वाचा कॉल असेल या विचाराने तिने फोन घेतला. फोनच्या दुसऱ्या बाजूने काय ऐकू आले ते ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले. डोळ्यात पाणी आले आणि तिचा चेहरा भीतीने फिकट पडला. तिने लगेच फोन ठेवून कुणालला कॉल केला, पण नेटवर्क लागत नव्हते. तिने विनयलाही कॉल केला, पण त्याचाही फोन लागत नव्हता. ऑफिसमध्ये फोन केल्यावर कळले की कुणाल आणि विनय साईट व्हिजिटसाठी गेले आहेत. पूजाने लगेच गाडी सुरू केली आणि पूर्ण वेगाने तिथून निघाली. थोड्याच वेळात पूजाची कार एका बिल्डिंगसमोर येऊन थांबली. त्या बिल्डिंगचं काम अजून अपूर्ण होतं. पूजा लगेच कारमधून उतरली. तिने आपल्या पोटावर हात ठेवला आणि स्वतःलाच धीर देत म्हणाली. पूजा म्हणाली, तू चिंता करू नकोस बाळा, काहीही झालेलं नसेल. ती मोठ्याने ओरडू लागली. पूजा ओरडत कुणाल कुणाल म्हणाली. विनय म्हणाला, कुणाल? तेवढ्यात पूजाला तिच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. ती घाबरून मागे वळली आणि समोर हर्षला पाहून थोडी स्तब्ध झाली. ती मागे सरकताना तोल जाऊ लागला, पण खाली पडण्याआधीच हर्षने तिला पकडून सावरलं. पूजाचे दोन्ही हात तिच्या पोटावर होते. ती खूप घाबरलेली होती. तिच्या कपाळावर घाम फुटला होता. हर्ष तिच्या पोटाकडे विचित्र नजरेने पाहत वेड्यासारखा म्हणाला. हर्ष म्हणाला, तू माझ्यासोबत असं कसं करू शकतेस पूजा? तू कुणालच्या बाळाची आई कशी होऊ शकतेस? मी आपल्यासाठी किती स्वप्न पाहिली होती आणि तू कुणालसोबत? तुला लाजही वाटली नाही का? हर्ष अजूनही काही बोलणार इतक्यात पूजाने रागाने त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. पूजा म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मला फसवून इथे बोलवायची? कुठे आहे माझा कुणाल? त्याला काही झालं तर तुला जिवंत सोडणार नाही. हे ऐकून हर्ष वेड्यासारखा हसू लागला. पूजाला भीती वाटू लागली. ती फोन काढून कुणालला कॉल करू लागली, पण फोन लागेना. तेवढ्यात हर्षने तिचा फोन हिसकावून जमिनीवर फेकून दिला. त्याच वेळी बाहेर एक कार येऊन थांबली. त्या कारमधून कुणाल रागाने बाहेर उतरला आणि बिल्डिंगमध्ये धावत आला. त्याचे केस विस्कटलेले होते, डोळे रागाने लाल झाले होते. समोरचं दृश्य पाहून त्याचा संताप अनावर झाला. हर्षने पूजाच्या गळ्याभोवती हात ठेवला होता आणि दुसऱ्या हातात बंदूक धरून ती तिच्या पोटावर रोखली होती. हर्ष म्हणाला, एक पाऊल पुढे टाकलंस तर मी तुझ्या बाळाला इथेच संपवेन. जर पूजा माझी नाही झाली तर ती तुझीही होणार नाही. हे बोलून कुणाल संतापाने म्हणाला, कुणाल, तुला काय हवं आहे सांग, मी सगळं करेन, पण पूजाला सोडून दे. हर्षने खिशातून चाकू काढून कुणालकडे फेकला. हर्ष म्हणाला, उचल हा चाकू आणि स्वतःवर वार कर. हे ऐकून पूजा घाबरून म्हणाली. पूजा म्हणाली, नाही कुणाल, तू असं काही करणार नाहीस. हर्षने बंदूक अजून जोरात तिच्या पोटावर दाबली. पूजा वेदनेने ओरडली. कुणाल म्हणाला, हर्ष, माझ्या बायकोला आणि बाळाला काही झालं तर तुला जिवंत ठेवणार नाही.
हर्ष म्हणाला, मग शांतपणे मी सांगतोय तसं कर. कुणालने चाकू उचलला आणि स्वतःच्या पोटात खुपसला. त्याच्या पोटातून रक्त वाहू लागलं हे पाहून पूजा जोरात ओरडली. पूजा म्हणाली, कुणाल प्लीज आम्हाला जाऊ दे, बघ ना त्याला किती रक्त येते. आणि त्यावेळी आता इथे हर्षने रागाने पूजाला थप्पड मारली. हर्ष म्हणाला, गप्प बस. आज जर कुणालमध्ये आला नसता तर आपण दोघं एकत्र असतो, पण अजूनही उशीर झालेला नाहीये. मी आज त्याला आणि त्याच्या बाळाला मारून टाकेन. पूजा म्हणाली, तुझ्यासारखा माणूस प्रेमाच्या लायकच नाही. चांगलं झालं कुणाल माझ्या आयुष्यात आला. कुणाल उठून पुढे येताच हर्षने त्याच्या पायावर गोळी झाडली. कुणाल पुन्हा खाली कोसळला. पूजा त्याच्याकडे धाव घेणार इतक्यात हर्षने तिला जोरात ओढलं. तिच्या पोटाला धक्का बसला आणि ती वेदनेने ओरडू लागली. हर्ष तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला, डोंट वरी बेबी, लवकरच तुला या सगळ्या वेदनेतून कायमची मुक्ती देतो. तो तिच्या पोटावर दाब देऊ लागला. इतक्यात अचानक गोळी लागून हर्ष खाली कोसळला. तो पूजावर पडणार इतक्यात कुणालने त्याला लाथ मारून दूर ढकललं. कुणालने स्वतःच्या जखमेवर कोट बांधला आणि पूजाला उचलून कारमध्ये बसवलं. तो वेगाने हॉस्पिटलकडे निघाला. पूजा वेदनेने तडफडत होती. पूजा म्हणाली, आपलं बाळ. आणि त्यावेळी कुणाल म्हणाला, काही होणार नाही, तुम्हा दोघांनाही काही होऊ देणार नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी दोघांनाही आत नेलं. कुणालने डॉक्टरचा कॉलर पकडून रागाने म्हटलं. कुणाल म्हणाला, माझ्या बायकोला आणि बाळाला काही झालं तर सोडणार नाही. डॉक्टर शांतपणे म्हणाले. कृपया सहकार्य करा, आम्ही सगळं ठीक करू. पूजा हळू आवाजात म्हणाली. कुणाल डॉक्टरांचं ऐका. कुणालने तिच्या हातावर किस केला. तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. 5 तासानंतर पूजाला शुद्ध आली. तिने घाबरून डोळे उघडले. पूजा म्हणाली, कुणाल माझं बाळ. तेवढ्यात कुणाल तिच्या जवळ आला आणि तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतलं. कुणाल म्हणाला, डोळे उघड, कुणीतरी अजून आहे जो तुझी वाट पाहतोय. पूजाने डोळे उघडले. कुणालच्या हातात छोटंसं बाळ पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कुणालने बाळ तिच्या जवळ ठेवत हळूच म्हटलं. कुणाल म्हणाला, आपलं बाळ, आपला अंश सिंघानिया. तर मित्रांनो, अशी होती आपली ही स्टोरी. तर या स्टोरीचा इथेच एंड झालेला आहे. तर पुढील स्टोरी नक्की पहा. तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी मी घेऊन येणार आहे. फायनली कुणाल आणि पूजाचं बाळ देखील झालेलं आहे. आणि तुम्हाला या स्टोरीचा एंड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, नवीन स्टोरी पाहायला विसरू नका. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा अशाच नवनवीन स्टोरीज.